आपलं किचन या ट्रॉलीजमुळे किती सुंदर दिसतं ना. अजिबात पसारा बाहेर दिसत नाही आणि किचन दिसायला सुद्धा एकदम ॲस्थेटिक दिसतं. आपण रोज स्वयंपाक करतो, किचनसुद्धा स्वच्छ करत असतो, पण या ट्रॉली नेहमी स्वच्छ करणं काही जमत नाही. त्यामुळं ट्रॉली दिसायला बाहेरून तर स्वच्छ आणि सुंदर दिसते, पण आतून तितकीच खराब झालेली असते. त्यामुळं अधूनमधून ती स्वच्छ करायला पाहिजे आणि एक 6 महिन्यातून तरी डीप क्लिनिंग करायला पाहिजे. तर आज आहे माझा किचन क्लिनिंग डे आणि त्याच्यामध्ये मी या सगळ्या ट्रॉल्या साफ करणार आहे. हल्ली ट्रॉलीजमध्ये खूप सारे प्रकार आलेले आहेत की जे क्लीन करायला सुद्धा एकदम सोपे आहेत. पण या ज्या माझ्या ट्रॉलीज आहेत तर त्या 15 वर्षापूर्वी बनवलेल्या आहेत. त्यामुळे या ट्रॉल्या बाहेर काढणं हाच मोठा टास्क असतो. हाय, नमस्कार मैत्रिणींनो. तर चला, आज मी ट्रॉली साफ करणार आहे. तर हा मोठा टास्क आहे, त्याच्यामुळे आधीच मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आहे. ओटा स्वच्छ करून घेते आहे आणि सकाळी जरा लवकरच सुरुवात केली आहे कामाला, कारण की सगळ्या ट्रॉल्या मी एकसाथ साफ करायला काढणार आहे. अगदीच वेळ नसेल आणि रोज एक ट्रॉली क्लीन केली तरी चालेल, पण मला आज डीप क्लिनिंग करायची आहे आणि सगळ्या ट्रॉल्या जर एकदम साफ केल्या ना तर एकदम फ्रेश वाटतं. शिवाय आपल्याला डिक्लटरसुद्धा करता येतं, नको असलेल्या गोष्टी काढून टाकता येतात. तर आधी ट्रॉलीमध्ये जे काही सामान आहे ना तर ते सगळं मी बाहेर काढते आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तर त्या सगळ्या या टबामध्ये ठेवून टाकते. खरं तर रोज ह्या गोष्टी लागतच नाहीत, पण कधीतरी लागेल म्हणून आपण किती साऱ्या गोष्टी घेऊन ठेवलेल्या असतात ना. म्हणजे माझा तर प्रयत्न सुरू आहे की जेवढं कमीत कमी सामान ठेवता येईल ना तेवढं ठेवायचं, कारण जितकं जास्त सामान किचनमध्ये किंवा घरामध्ये ठेवतो ना तर तेवढं आपलं काम जास्तीचं वाढतं, कारण रेग्युलरली ते साफ करण्यामध्ये आपला बराचसा वेळ जात असतो. या ट्रॉलीजमध्ये अजून एक असा ड्रॉवर आहे जो फायबरचा आहे, म्हणजे वुडनचा नाही आहे. खरंच किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या. खरं तर त्यांची काही गरजच लागत नसते, त्या फक्त ट्रॉलीमध्ये पडून असतात आणि आपण ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं काम करत असतो. ट्रॉली व्यवस्थित ऑर्गनाईज असली ना की आपलं काम पण सोपं होतं. मोठी भांडी तर पटापट आपण ऑर्गनाईज करू शकतो, पण या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तर त्यासाठी असे छोटे छोटे बॉक्स वगैरे घ्यायचे, म्हणजे मग त्याच्यामध्ये आपण त्या त्या कॅटेगरीनुसार ठेवू शकतो. तसंच तुम्ही बघितलं की या ट्रॉलीजमध्ये सुद्धा मी प्लास्टिकच्या शीट असतात ना, म्हणजे आपण ज्या फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्यासाठी वापरतो, तर म्हणजे त्या फ्रीजच्याच आहेत, पण मी एक्स्ट्रा मागवलेल्या आहेत, तर त्या मी या ट्रॉलीमध्ये ठेवून टाकलेल्या आहेत. त्यामुळं ट्रॉली जास्ती खराब होत नाहीत, म्हणजे त्याच्यावरती चुकून एखादं ओलं काहीतरी भांडं ठेवलं गेलं किंवा काही तर खराब होत नाही. आणि ह्या ज्या ट्रॉल्या आहेत तर त्या जाळीदार आहेत, त्याच्यामुळं छोटे छोटे सामान असतं, म्हणजे उलथणं किंवा चमचे वगैरे तर ते खाली पडू शकतात जर आपण ठेवलेले असते तर. त्यामुळं खाली अशी शीट टाकून ठेवायची. खालचे जे ड्रॉवर असतात ना तर ते जास्त खराब झालेले असतात आणि त्याच्यामध्ये भरपूर सामान आपण ठेवतो, कारण ते जरा मोठे पण असतात. भांडी ठेवायचं जे मोठं रॅक असतं तर त्याच्यामध्ये मी ह्याच्यातली सगळी भांडी आहेत ती ठेवून टाकते. हा इंडस व्हॅलीचा डोशाचा तवा आणि घावण्याचा तवासुद्धा मी याच्यामध्येच ठेवलेला असतो. तर या अशा टाईपच्या ट्रॉली बाहेर काढणं हे मोठं कठीण काम असतं. तर बघा, अशा दोन्ही बाजूला ना क्लिप असतात. पांढरी क्लिप दिसत असेल तर ही जी पांढरी क्लिप आहे तर एक डाव्या बाजूची असते आणि उजव्या बाजूची, तर एक खाली एक वरती अशी प्रेस करायची आणि मग ती ट्रॉली बाहेर काढायची. आता ट्रॉलीजमध्ये भरपूर सारे प्रकार आले की जे आपण इझिली रिमूव्ह करू शकतो आणि या ट्रॉल्या ना थोड्या हेवी पण आहेत. आणि खरं सांगू का, ट्रॉली बाहेर काढणं एक वेळ सोपं आहे, पण त्या परत बसवणं थोडंसं कठीणच काम आहे. तर आता या ट्रॉली बाहेर काढून घेतल्यानंतर आतमध्ये ट्रॉलीच्या खरंच खूप सारी धूळ पडलेली असते. म्हणजे कधी-कधी तर प्रश्नच पडतो की इतकी सारी धूळ कशी काय आतमध्ये जाते? आणि अधूनमधून फक्त खालच्या ट्रॉलीज बाहेर काढून साफ करून घेतल्यानंतर ते होऊ शकतं. पण आता मी जवळजवळ 6 महिने झालेत ट्रॉली साफ केल्याच नव्हत्या. कारण खरंच या कामासाठी ना स्पेसिफिक वेळ द्यायला लागतो आणि आपण कितीही काही केलं ना तरी आतमध्ये जाळ्या वगैरे त्या झालेल्याच असतात. तर हा जो मॉप आहे ना तर त्याने मी ह्या सगळ्या काढून घेते आहे. तर किती धूळ पडली आहे बघा खालती. आणि ही साफ करायला ना एक छोटा झाडू असतो ना, जो आपण लक्ष्मीपूजनला वगैरे वापरतो ना, तर त्याने एकदम कोपऱ्यातली सुद्धा कचरा वगैरे असतो ना तर तो आपल्याला व्यवस्थित क्लीन करता येतो. आणि याने वरच्या बाजूला जर जाळी वगैरे असेल तर ती लगेचच निघून येतात. त्या मानाने माझ्या ट्रॉलीज खूपच चांगल्या राहिलेल्या आहेत, म्हणजे त्याला तर 15 वर्षापेक्षा जास्ती वर्ष होऊन गेलेली आहेत, पण अजूनसुद्धा त्या चांगल्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या त्या बनवलेल्या जेव्हा बनवतानाच. त्यामुळं किचनमध्ये या अशा गोष्टी बनवताना नेहमी चांगल्या क्वालिटीच्याच बनवायच्या. म्हणजे गेल्या वर्षी ज्यांच्याकडून ह्या ट्रॉली बनवल्या तर त्यांच्याकडे काही कामासाठी गेले होते, तर ते त्यांना सांगितलं की ह्या बघा ट्रॉली तुमच्याकडे बनवलेल्या अजून चांगल्या आहेत. तर ते बोलले, एवढ्या चांगल्या राहिलेत म्हणजे त्या तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलेल्या आहेत. आणि काही जणींनी तेव्हा बनवलेल्या ट्रॉल्या आहेत तर त्या खराब होऊन त्यांनी दुसऱ्यासुद्धा त्यांना बनवाव्या लागलेल्या आहेत, असं ते बोलले. आणि सारख्या सारख्या ट्रॉल्या रिमूव्ह पण करायच्या नाहीत. एक 3-4 महिन्यातून एकदा क्लीन करून घ्यायच्या आणि 6 महिन्यातून एकदा डीप क्लीन करायचं. आता हे चांगलं क्लीन करून घेतलं आहे आणि व्हिनेगर आणि सोड्याचं पाणी असतं ना तर त्याने हे पुसून घ्यायचं चांगलं.
आणि माझ्या ह्या ट्रॉलीज आहेत तर त्या वॉटरप्रूफ आहेत, त्याच्यामुळे त्या थोड्याशा पाण्याने धुतल्या तरी चालतात. म्हणजे हे स्टीलचं जे आहे ना पार्ट, तर तो व्यवस्थित साबणाने घासून घेते आणि त्याच्यावरती पाणीसुद्धा मारून स्वच्छ करून घेते. पण हे काम लगेचच करायचं आणि पुसून ठेवायच्यात, त्या तशाच ओल्या ठेवायच्या नाहीत. जर तुमचं हे वॉटरप्रूफ नसतील ट्रॉली तर अजिबात पाणी लावू नका, फक्त साबणाच्या पाण्याने पुसून घ्या. आणि पावसाळ्यात तर हे असं काम अजिबात करायचं नाही, कारण त्या सुकणारच नाहीत. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पटकन सुकतात तरी. आणि सगळ्या ट्रॉल्या ह्या पुसून मी ठेवलेल्या आता व्यवस्थित सगळ्या सुकलेल्या आहेत आणि आता त्या लावायच्या आहेत. बरं, त्या लावायच्या आधी हे जे चॅनेल्स असतात ना, तर ते थोडेसे घट्ट झालेले असतात. म्हणजे बघा, ते इझिली असे बाहेर येत नाहीत. तर काय करायचं, खोबरेल तेल घ्यायचं आणि कॉटन पॅड असतो तर त्याच्यावरती तेल घ्यायचं आणि ते जे चॅनेल्स असतात ना, त्याच्यावरती ते बेरिंग काय बोलतात त्याला, तर त्याच्यावरती टाकायचं. म्हणजे त्या ज्या घट्ट झालेल्या असतात तर त्या लूज होतात. तुम्ही ज्यांच्याकडून ट्रॉली बनवली आहे तर ते सुद्धा हे काम करून देऊ शकतात. पण सवय असते ना आपल्याला स्वतःच सगळं करायची. तर हे ऑइल आहे तर ते सगळे जे चॅनेल्स आहेत ना तर त्याला लावून घेतलं आहे. हा व्हिडिओ जरी एक 7 ते 8 मिनिटाचा असला ना तरी याला जवळजवळ पूर्ण दिवस गेलेला आहे. कारण ट्रॉलीज क्लीन केल्यानंतर, पुसून घेतल्यानंतर मध्येच मी ब्रेक घेतला, जेवले, त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा हे आता ट्रॉलीज बसवायला आलेली आहे. त्यामुळं किचन ट्रॉली क्लीन करायची असतील तर आधी व्यवस्थित प्लॅन करून मगच हे काम आहे ते काढायचं. मगाशी जसं म्हटलं की ट्रॉलीज काढणं एक वेळ सोपं आहे, पण बसवणं थोडंसं अवघड आहे. कारण की खालच्या ट्रॉली असतात तर त्या हेवी असतात, त्यामुळं त्या इझिली पटकन बसवता येत नाहीत एकट्याला. तरी पण मी ट्राय केला आणि बसलेल्या आहेत सगळ्या ट्रॉल्या आता. आणि अशा ट्रॉल्या स्वच्छ दिसल्या ना की किती फ्रेश वाटतं म्हणून सांगू किचनमध्ये. आणि गोष्टी जेव्हा अशा आतून बाहेरून स्वच्छ असतात ना तेव्हा एक वेगळाच फ्रेशनेस असतो. मग ते किचन असू देत किंवा आपलं मन. तर ट्रॉलीज बनवताना जर तुम्ही ह्या स्टीलच्या बनवणार असाल ना तर स्टीलची क्वालिटी आहे ना तर ती चांगल्या क्वालिटीचीच घ्या. कारण की बघा, इतकी वर्ष होऊनसुद्धा अजिबात कुठेही गंज लागलेला नाही आहे. खरंच खूप चांगल्या आहेत या ट्रॉलीज. आणि याच्या आतमध्ये मी नॅपथलिन बॉल असतात तर ते टाकून देते, म्हणजे मग कॉक्रोच होत नाहीत. अजून एक सांगेन तुम्हाला की हे जे ड्रॉवर तुम्ही बनवणार असाल अशा टाईपचे म्हणजे स्टीलमध्ये, तर प्लेन ड्रॉवर बनवा जसे की बाकीचे आहेत. आणि मगाशी जो तुम्हाला दाखवलं ना ताटं वगैरे ठेवण्यासाठी वेगळा, तर तसं नका बनवू, प्लेन बनवा. कारण आजकाल ऑर्गनायझर्स मिळतात की आपल्या सोयीनुसार, म्हणजे जेवढ्या आकाराचे आपल्याला हवेत तर तशा प्रकारचे ठेवण्यासाठी. आता मी जे बनवलं आहे ना त्याच्यामुळे खूप सारी जागा अडली गेली आहे, पण तेव्हा ते एवढी माहिती नव्हती जेव्हा ट्रॉल्या बनवल्या तेव्हा. त्यामुळं खालचा मोठा ड्रॉवर जरी असला ना, म्हणजे ट्रॉली मोठी असली ना तरीसुद्धा ते ताटं आणि प्लेट्ससाठी त्याला असे रॅक बनवलेले आहेत, तर त्याच्यामुळे खूप सारी जागा आहे तर ती वाया गेलेली आहे. तर ही चूक तुम्ही करू नका. ही बघा ट्रॉली किती मोठी आहे, पण याच्यामध्ये मी छोट्या प्लेटी आणि मोठे ताटं अशी ठेवण्यासाठी वेगवेगळे असे रॅक बनवून घेतले. त्याच्यामुळे ही जागा आहे ती खूप वेस्ट गेली आहे, दुसरी काही ठेवू शकत नाही याच्यामध्ये. तर तुम्ही बघितलंत की प्लास्टिक शीट आहे तर ती मी ड्रॉवरमध्ये ट्रॉलीमध्ये आधी टाकली आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटतं की व्हाईट कलर जर किचनमध्ये घेतला तर तो लवकर खराब होईल, पण असं अजिबात नाही. तुम्ही बघताय की माझं किचन आहे तर ते पूर्ण व्हाईट कलरमध्येच आहे. म्हणजे टाईल्स व्हाईट आहेत, ट्रॉलीज व्हाईट आहेत आणि घराला सगळ्या पूर्ण कलर आहे तो सुद्धा व्हाईटच आहे. पांढऱ्या रंगामुळे काय होतं की इल्युजन होतं आणि कुठलीही गोष्ट आहे ती दिसायला मोठी आणि प्रशस्त दिसते. चला आता थोडीफार भांडी आहे ती ट्रॉलीमध्ये लावून घेतले. ट्रॉली ऑर्गनायझेशन हा एक वेगळा विषय. आज क्लिनिंग केलेलं आहे आणि बरीचशी भांडी अजून बाहेरच आहेत, तर तीही अजून लावायची आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.